ओ भाई ये कितना बड़ा सिंक है देखो देखो। मित्रांनो तुम्ही पाहू शकता पांड्या आता इथं पेरून झालेलं आहे बघा. कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसतंय का नाही सांगता येत नाही. तर पाण्याला आज प्रेशर असल्यामुळे पांड्या एका बाजूला चाललेल्या आहेत. तर आता इकडे ओढायचं चालू आहे, पण ही अलीकडली ही जी खुंटी आहे बघा आपल्या बाजूला, तर ही खुंटी उपसून जाते. त्यामुळे मी इथंच थांबलेलो आहे. एकदा धारेमधून पांड्या पुढं आल्या की मग मी त्या बाजूला जाणार आहे. तोपर्यंत याच ठिकाणी थांबायचं आहे आपल्याला. चालूच राहते जाईन गुतलाच नाही ते जाम. गुतलाय का? हे बघा मित्रांनो, तिकडून उडी मारून मासा गुतला याच्यामध्ये. केवढा आहे ते पण बघा. चांगला मोठा बघा खाली हात करून वडीत घे. चम्या काढून दे का उभा येते त्याच्यावर. बघ बरं चम्या, हा बघ मनी मनी त्या काढल्यात बाबा गुगळ वरच्या वरच गुगळ राव. उचलून दर चम्या मध्ये बुडलं. वडक वाम्या काचा काचा वडायचे कसं पण तुला बस पुढं पुढं उचलून दारा रे. खाल्लं फक्त ते एवढं व्यवस्थित लक्ष दे. आता सांडवतील पाठी आलं का शिंके शिंके गांग शिंके गांग उठलं आता केवढे बरेच असते बकराव बघ भरून घेऊ तुला लागले तेच गेलं ते मागं.
खाली असून चिलापीच्या खाली उचल रे बाळा जरा इकडलं एकदा असं वर. बघ आता हे 2 किलोचं असेल 2-2.5 किलो कडला आलं इकडे या बरं एक जण इथं घ्या माय लय 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 कडल ना कानू लय कडल ना कानू काय देते एवढेच नाही जास्त 7-8 किलो एवढं झाड आता हे नीट धरा बरं का जर पॅक त्याचे एवढं आहे का त्याचे एवढं नाही जर घी गांजव डायरेक्ट घी गांजव घे पुढे चढून घे पुढं पुढं घे ना गांजवा फाडेन ते कसं काय बोट घालल्यावर मरतय ती काढल्यावर आणि मासं घेऊन जाता का फ्रीजला ठेवाय नाही तर राहू द्या. मित्रांनो किती मासे सापडले तुम्ही पाहिले. आज जरा कमी मासे सापडलेत. प्रत्येक वेळेस तेवढे मासे सापडतातच असं नाही. मित्रांनो हे आपले मित्र आहेत सोमा शिंदे. तर यांचं दुकान असतं माशाचं पेरणे फाटा या ठिकाणी. तर हे भीमा नदीमध्ये मासे पकडतात त्यामुळे त्यांच्याकडे एकदम चांगल्या पाण्याचे मासे असतात. जर कोरेगाव किंवा लोणीकंद या परिसरात कुणाला भीमा नदीचे मासे घ्यायचे असतील तर तुम्ही यांच्या दुकानावरती जाऊन घेऊ शकता. एकदम स्वच्छ पाण्यामध्ये मासे पकडतात. तर यांचा दुकानाचा ॲड्रेस आहे पेरणे फाटा कोरेगाव पुलाच्या शेजारी.